आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, लातूर जिल्ह्याचे नेते आणि माजी खासदार आमचे स्नेही श्री सुधाकरजी सिंगाळे साहेब, त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला। ते माझे युवक सहकारी मित्र आणि प्रसिद्ध उद्योजक श्री शंतनू पायाळे, या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने या जिल्ह्यातील माझे तरुण सहकारी आणि आमच्या भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या। खरं तर माझ्या माहितीमध्ये मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून श्री शंतनूजी या कार्यक्रमाची पूर्वतयारी करतात आणि ज्यावेळेला पहिल्यांदा ते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना भेटले आणि त्यावेळेला जी कल्पना त्यांनी दादांच्या कानावर घातली आणि सांगितलं की दादा, मला असं एक जॉब फेअर, एक नोकरीसाठी, एक रोजगारासाठीचा एक चांगला असा युवकांना ज्यांना गरज आहे, ज्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे पण त्यांच्याकडे व्यासपीठ नाही, ज्यांच्याकडे चांगलं व्यासपीठ आहे परंतु त्यांना चांगले कौशल्य आधारित काम करणारे लोक मिळत नाही, अशा लोकांना एकत्र करून योग्य हाताला योग्य काम आणि योग्य कामाला योग्य हात कसा मिळेल याची सांगड घालणारा एक कार्यक्रम निर्माण करायचा। आणि माननीय आमदार राणादादांनी या कार्यक्रमाला तात्काळ होकार दिला आणि होकार दिल्या त्यांनी असं सांगितलं की शंतनू, सुरुवात करूया आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण जिल्हाभरामध्ये करूया आणि त्याचा कालावधी साधारणतः 2-3-4 महिन्यामध्ये आपल्याला कसं इथल्या स्थानिक लोकांना योग्य त्या ठिकाणी प्लेसमेंट देता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया असा आशावाद दादांनी दिला आणि त्याचा पहिला कार्यक्रम आजचा हा शंतनूजी खूप उत्कृष्टरित्या आपण आयोजित केला। खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लागते, आपण सगळे सुज्ञ आहात, तज्ञ आहात, सोशल मीडिया किंवा निवडणुकीकडं, राजकारणाकडं, देशाच्या अर्थकारणाकडं, राज्याच्या राजकारणाकडं व्यवस्थित डोळसपणे पाहत असाल तर तुम्हाला थोडं मागच्या 1 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वीच्या घटनांकडे मी थोडंसं घेऊन जातो। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ज्या वेळेला निवडणूक लागते, लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख नेते पुण्याच्या सणसवाडीला जातात, आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख लोकप्रतिनिधी पुण्याच्या काळेवाडीला जातात, पुण्याच्या बिबीवाडीला जातात, तिथे धाराशिव जिल्ह्याच्या नावानं काहीतरी निर्माण करतात, एखादी संस्था निर्माण करतात, तिथल्या लोकांना सांगतात की तुम्ही सगळे एकत्र या, तुम्ही सगळे एकत्र या, एका मंगल कार्यालयामध्ये, नाट्यगृहामध्ये, कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे एकत्र या, जे जगण्यासाठी, काहीतरी काम करण्यासाठी, आपल्या अंगातलं कर्तृत्व गाजवण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेले, त्यांना सगळ्यांना एकत्र करतात आणि स्वतःच्या प्रचाराचा नारळ कुठं पडतात? पुण्यात। हे पडतं का आपल्याला? त्याच्या नेमकं उलट चाललंय, त्याच्या नेमकं उलट चाललंय। त्यांनी खंत व्यक्त केली पाहिजे, स्वतःच्या मनाला त्रास करून घेतला पाहिजे, स्वतःच्या लोकप्रतिनिधित्वाचा काहीतरी अंशतः तरी योगदान या जिल्ह्याच्या विकासामध्ये दिलं पाहिजे। त्यांनी प्रयत्न असा केला पाहिजे की गाववाड्यामध्ये काम करत असलेला जो इथला तरुण आहे, हा तरुण काम केला जातोय, त्याला इथं रोजगार उपलब्ध करून देतो, हा प्रयत्न त्यांचा असला पाहिजे। परंतु आपल्या इतकं टपालकरांचं पण नाही, इतका दुर्दैवी विलास आहे की आपल्या स्वतःच्या लोकप्रतिनिधित्वाच्या निवडणुकीचा नारळ याला दुर्दैवानं पुण्यात फोडावं लागलं। परंतु त्याच्या उलट माझ्या सहकारी मित्रांनी शंतनूंनी चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला की त्यांनी सांगितलं, मी पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता कुठंही उद्योग करत असेल, त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं ते जिथं कुठं जात असतील त्या सगळ्या ठिकाणचे अनुभव मी माझ्या पाठीशी
बांधून घेतले आणि माझ्या इथल्या भूमिपुत्रांना योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन कसं करता येईल त्यासाठी मी इथून पुढे काम करणार आहे. माझ्या या तरुण सहकार्याला त्यांनी हाती घेतलेल्या या कामाला खूप खूप यश चिंततो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.